संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरात वीजवाहक तारा धोकादायकरित्या लोंबकळत असून याकडे महावितरणकडून माहिती देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या तसेच शाळकरी मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून संभाव्य अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. घारगाव येथील रहिवासी हरिदास आहेर यांच्या मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत विजेच्या तारा जमिनीपासून अवघ्या 5 फूट अंतरावर लोंबकळत आहेत. या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले, महिला, शेतकरी तसेच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र इतक्या कमी उंचीवर असलेल्या वीजवाहक तारांमुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात घडू शकतो, अशी भीती नागरिकांमध्ये आहे. या संदर्भात हरिदास आहेर यांनी वेळोवेळी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार केली. मात्र महावितरणने त्याकडे दुर्लक्ष करत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. महावितरणच्या या उदासीन व भोंगळ कारभारामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्याने लहान मुले शाळेत जातात तसेच शेतकऱ्यांना शेताच्या कामासाठी दिवसभर ये-जा करावी लागते. जोरदार वाऱ्याच्या वेळी या तारा अधिकच धोकादायक ठरू शकतात. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल यावेळी हरिदास आहेर यांनी उपस्थित केलाय. नमस्कार, मी हरिदास आहेर. मी घारगावचा रहिवासी आहे. माझी इथं या मळ्यात जमीन आहे. सदर जमिनीपासून हा रस्ता जातो. या रस्त्याच्या शेजारून एक महावितरणाची सिंगल फेज लाईन गेलेली. ती लाईन इतकी खाली आलेली आहे का सहज हात लागू शकतो. आणि हा जो रस्ता आहे, या रस्त्याला कम से कम 50 ते 100 शाळेचे मुलं प्लस मंगळवारच्या दिवशी इथल्या बाया या बाजारसाठी या रस्त्याने ये जा चालू असते. सदर ही लाईन इतकी खाली आलेली, इथं एखादा मोठा घातपाताची शक्यता आहे. एखादा जर इथं जीव बिव गेला तर याला जबाबदार कोण राहील याची आणि त्यांच्याकडे मी बऱ्याच वेळा कंप्लेंट देऊन सुद्धा त्यांनी काही याच्यावर कार्यवाही केलेली नाही. फक्त करू पाहू देऊ याच्या पलीकडे काही एक ठोस असं काही कारण देते नाही आणि सांगते नाही. इथं एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता आहे. लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करावा, काही अपघात होण्याच्या आधी, आणि व्यवस्थित करावा अशी माझी नम्र विनंती प्रशासनाला आणि MSEBला पण. दरम्यान महावितरण प्रशासनाने तातडीने या वीजवाहक तारांची दुरुस्ती करून उंची वाढवावी, अन्यथा एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणवरच राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.